नमस्कार स्टुडंट्स, वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन केमिस्ट्री. स्टुडंट्स, ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी ऍप वरती अजूनही रजिस्ट्रेशन चालू आहेत आपल्या महाराष्ट्र सेट 2021 पेपर टू केमिकल सायन्सेस कोर्ससाठी. या कोर्समध्ये आम्ही एंटायर सिलेबस कव्हर करणार आहोत, ज्यामध्ये फिजिकल, इनऑर्गॅनिक, ऑर्गॅनिक, अनालिटिकलचे टॉपिक्स इन्क्लूड केले जाणार आहेत. प्रत्येक टॉपिक नंतर असाइनमेंट्स, त्यासोबत व्हिडिओ सोल्युशन्स, प्रॅक्टिस, मॉक टेस्ट एज वेल एज डाऊट सॉल्व्हिंग फॅसिलिटीज आणि त्यासोबत प्रिव्हियस इयरचे पेपर सोल्युशन सुद्धा भेटणार आहेत. या एंटायर कोर्सची फीस आहे 2999 रुपीज, ज्यामध्ये पेपर 2 सोबत पेपर 1 सुद्धा प्रोव्हाइड करणार आहोत. पेपर 1 सुद्धा प्रोव्हाइड करणार आहोत पेपर 2 सोबत, राईट, ज्यामध्ये पेपर 1 चे व्हिडिओज, याचे रिटन नोट सुद्धा भेटणार तुम्हाला पेपर 1 चे इंग्लिश आणि मराठीमध्ये, आणि त्याच सोबत त्याची सुद्धा टेस्ट तुम्ही अटेम्प्ट करू शकता. एंटायर कोर्स दोन्हीची फीस आहे 2999. जर कोणाला डिस्काउंट पाहिजे असेल, ओके, सो डिस्काउंट इज अवेलेबल, त्यांनी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती कॉन्टॅक्ट करावा, जो व्हिडिओच्या थंबनेल वरती असणार आहे. ओके, सो आता आपण स्टार्ट करूया पार्ट 2 आपल्या चॅप्टरचा, जो की आहे डिफेक्ट्स इन सॉलिड्स. आणि हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे या चॅप्टर मधला. ओके, व्हेरी इम्पॉर्टंटली आहे, ते खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. 2020 मध्ये यातून प्रश्न येऊन गेला, 2019 मध्ये यातून प्रश्न येऊन गेला. सो सध्या डिफेक्ट्स वरती सेटमध्ये क्वेश्चन्स विचारले जात आहेत. तर डिफेक्ट्स काय असतात बेसिकली? सोप्या भाषेत सांगायचं गेलं तर आपला जो क्रिस्टल असतो, ओके, तो परफेक्ट नसतो. ठीक आहे, फार इम्पॉसिबल आहे की क्रिस्टल परफेक्ट असणं. परफेक्ट क्रिस्टल म्हणजे काय, की त्याचे प्रत्येक ऍटम्स प्रॉपर लाईन मध्ये असणं, राईट, परफेक्ट अरेंजमेंट. सो इट इज इम्पॉसिबल टू हॅव अ व्हेरी परफेक्ट अरेंजमेंट इन क्रिस्टल्स. तर काही क्रिस्टल्स मध्ये काय होतं, डिफेक्ट्स असतात, त्याला आपण म्हणतो डिफेक्ट्स इन सॉलिड्स और क्रिस्टल डिफेक्ट्स. त्या डिफेक्ट्सला 3 पार्ट्स मध्ये क्लासिफाय केलं गेलं आहे. पॉइंट डिफेक्ट, लाईन डिफेक्ट, लाईन डिफेक्टला आपण डिसलोकेशन सुद्धा म्हणतो, आणि प्लेन डिफेक्ट. ओके, हा याला 0 डायमेन्शनल डिफेक्ट पण म्हणतात, याला 1 डायमेन्शनल डिफेक्ट म्हणतात, आणि याला 2 डायमेन्शनल डिफेक्ट म्हणतात. ठीक आहे, सो पॉइंट डिफेक्ट म्हणजे काय, की एखादा आयनच फक्त मिसप्लेस झाला असेल. ठीक आहे, पॉइंट डिफेक्ट. लाईन डिफेक्ट म्हणजे काय, की जी युनिट सेलची जी एंटायर लाईन असते, ओके, बेसिकली जो एज असतो, लाईन ही हा आपला क्रिस्टल आहे, ठीक आहे, ही जी एज असते त्याच्यामध्ये जर काय डिफेक्ट असेल, ओके, या एजच्या ऍटम्स मध्ये डिफेक्ट असेल, तर त्याला आपण लाईन डिफेक्ट किंवा डिसलोकेशन. आणि प्लेन डिफेक्ट म्हणजे हा एंटायर एक प्लेन, या प्लेन मध्ये जर काही डिफेक्ट असतील ऍटम्स मध्ये, तर ते प्लेन डिफेक्ट मध्ये येतात. ठीक आहे, तर आता आपण डिटेल मध्ये प्रत्येक डिफेक्ट बद्दल स्टडी करणार आहोत. तुम्हाला पण प्रत्येक डिफेक्ट बद्दल डिटेल मध्ये माहिती असायला पाहिजे. सो पॉइंट डिफेक्ट 3 कॅटेगरीज मध्ये फर्दर डिवाइड झाले आहेत: इम्प्युरिटी डिफेक्ट, स्टॉइशियोमेट्रिक डिफेक्ट आणि नॉन स्टॉइशियोमेट्रिक डिफेक्ट. इम्प्युरिटी डिफेक्ट म्हणजे काय? आता समजा मी एखादा क्रिस्टल घेतला, फॉर एक्झाम्पल सोडियम क्लोराईडचा माझ्याकडे युनिट सेल आहे. ठीक आहे, सोडियम क्लोराईड आहे, आणि त्यामध्ये मी टाकलं, आणि त्या ओके, हे असं आहे, हे चुकलं इथे, Cl मायनस, त्यानंतर Na प्लस, Cl मायनस, Na प्लस, Cl मायनस. ठीक आहे, Na प्लस, Cl मायनस. ओके, हा एक माझ्याकडे क्रिस्टल आहे. ठीक आहे, असा क्रिस्टल आहे माझ्याकडे. आता या क्रिस्टल मध्ये इम्प्युरिटी बनवतानाच, हा क्रिस्टल बनवतानाच स्ट्रॉन्शियम क्लोराईडची इम्प्युरिटी गेली है ना, कारण सोडियम क्लोराईड सॉल्ट माहिती आपल्याला, सॉल्ट मध्ये जेव्हा नॅचरली सॉल्ट भेटतं तेव्हा त्याच्यामध्ये दुसरे पण सॉल्ट्स येतात ना, कारण सॉल्ट सी वॉटर पासून बनतं. मग थोडी एकदम आपल्याला परफेक्ट सोडियम क्लोराईड भेटणार नाही, तर त्यामध्ये स्ट्रॉन्शियम वेगळे सॉल्ट्स पण असतात, स्ट्रॉन्शियम क्लोराईड, बेरियम क्लोराईड. तर जर स्ट्रॉन्शियम क्लोराईडची इम्प्युरिटी आली या सॉल्टच्या क्रिस्टलमध्ये है ना, तर काय होणार, स्ट्रॉन्शियम काय 2+, म्हणजे
जर स्ट्रॉन्शियम ह्या क्रिस्टलमध्ये आला ऍज अन इम्प्युरिटी, तर तो काय करणार, 2 सोडियमला काढणार. 2 सोडियमच्या जागी 1 स्ट्रॉन्शियम राहणार ना, कारण हा स्ट्रॉन्शियम 2+ आहे है ना. तर जर तुम्हाला पूर्ण क्रिस्टल न्यूट्रल ठेवायचं असेल है ना, तर काय करावं लागणार, 2 सोडियमला काढावं लागणार. मग 2 सोडियमला काढल्यावरती एका सोडियमची जागा तर काय राहणार, वेकेंट राहणार है ना. त्याला म्हणतात इम्प्युरिटी डिफेक्ट. म्हणजे इम्प्युरिटी ऍड केल्यामुळे एक वॅकन्सी तयार झाली. कळालं का, कारण ही इम्प्युरिटी जी टाकली त्याचा चार्ज काय होता 2+. न्यूट्रलाइज करण्यासाठी 2 सोडियमला बाहेर निघावं लागणार. तर स्ट्रॉन्शियम तर एकाच सोडियमच्या जागी जाऊन बसणार, पण दुसऱ्या सोडियमचं काय वॅकन्सी क्रिएट होणार ना त्याच्या जागी. मग त्यामुळे काय झालं, डिफेक्ट झाला, पॉइंट डिफेक्ट झाला. म्हणून याला म्हणतात पॉइंट डिफेक्ट मध्ये आहे तो फर्स्ट इम्प्युरिटी डिफेक्ट. ओके. सेकंड आहे स्टॉइशियोमेट्रिक डिफेक्ट. स्टॉइशियोमेट्रिक डिफेक्ट म्हणजे काय, की ज्या डिफेक्ट नंतर आपला जो क्रिस्टल असेल किंवा आपला जो कंपाऊंड असेल त्याच्या स्टॉइशियोमेट्री मध्ये काय डिफरन्स झाला नाही पाहिजे. स्टॉइशियोमेट्रीचा अर्थ काय, की सोडियम क्लोराईड, इथे एक सोडियमचा ऍटम आणि एक क्लोरीनचा ऍटम है ना. स्टॉइशियोमेट्री काय याची 1, याची स्टॉइशियोमेट्री काय 1, राईट. तर ह्याचा 1चं 2 नाही झालं पाहिजे, 3 नाही झालं पाहिजे डिफेक्ट नंतर. ओके, त्याला आपण म्हणतो स्टॉइशियोमेट्रिक डिफेक्ट. स्टॉइशियोमेट्रिक डिफेक्ट परत 2 कॅटेगरीज मध्ये क्लासिफाय केलाय, आयोनिक सॉलिड्स आणि नॉन आयोनिक सॉलिड्स. आयोनिक सॉलिड्स तर आपल्याला माहिती आहेत, नॉन आयोनिक सॉलिड्स म्हणजे काय, कोव्हॅलेंट सॉलिड्स. ओके. सो आयोनिक सॉलिड्स 2 डिफेक्ट्स मध्ये क्लासिफाय झालेत, एक तर फ्रँकल आणि स्कॉटकी. हे इम्पॉर्टंट आहे स्टुडंट्स, हे दोन्ही इम्पॉर्टंट आहेत. हे स्पेसिफिकली तुमच्या सिलेबस मध्ये वेगळे मेन्शन झालेत, फ्रँकल आणि स्कॉटकी. तर फ्रँकल डिफेक्ट काय असतो, खूप सोपं आहे. समजा माझ्याकडे हा सोडियम क्लोराईडचा क्रिस्टल आहे, ठीक आहे. मी हे स्ट्रॉन्शियम इथून जरा इरेज करते. हाच माझ्याकडे सोडियम क्लोराईडचा काय क्रिस्टल आहे, ठीक आहे. तर फ्रँकल डिफेक्ट मध्ये काय होणार, फ्रँकल डिफेक्ट मध्ये काय होणार, की हा जो आयन आहे ना तो आपली जागा सोडून दुसरीकडे कुठेतरी जाणार. समजा क्लोराईड आपली जागा सोडून इथे आला, तर त्यामुळे काय होणार, की ही इथे काय होणार, एक वॅकन्सी तयार होणार आणि हा इथे जाऊन मध्येच राहणार है ना. इथे जाऊन मध्येच म्हणजे काय, एखादा आयन आपली जागा चेंज करतो, सोप्या भाषेत म्हणायचं झालं तर. दॅट इज फ्रँकल डिफेक्ट. ओके. काय करतो, एक आयन आपली जागा म्हणजे मायग्रेट करतो, ठीक आहे, दुसऱ्या कुठल्या तरी जागेवरती. त्याला आपण म्हणतो फ्रँकल डिफेक्ट. आता ह्या डिफेक्टमुळे काय होतं, की एक वेकंट जागा निर्माण होते आणि इथे इंटरस्टिशिस मध्ये एक आयन जातो, राईट. मायग्रेट होऊन कुठल्या तरी इंटरस्टिशिस मध्ये तो आयन सेटल होतो. तर ह्या डिफेक्टमुळे जी क्रिस्टलची डेन्सिटी असते ती कमी जास्त होणार का, डेन्सिटी कशावरती डिपेंड करते, डेन्सिटी इज व्हॉट, मास अपॉन व्हॉल्यूम. तर मास चेंज झाला का या केसमध्ये, अजिबात नाही. तो क्लोरीन तर तिथेच, फक्त त्यांनी जागा चेंज केली है ना. त्यामुळे मास त्या क्रिस्टलचा ओव्हरऑल तेवढाच राहिला. म्हणून ह्या डिफेक्टमुळे डेन्सिटी क्रिस्टलची काय राहते, सेम राहते. ओके, डिफरंट होत नाही. ओके स्टुडंट्स, तर समजलं तुम्हाला फ्रँकल डिफेक्ट काय असतं, ज्यामध्ये काय होतं, इंटरस्टिशियल पोझिशन वरती आयन्स जातात. ओके, तो अनायन असू शकतो किंवा कटायन, आणि यामुळे काय होतं, डेन्सिटी सेम राहते. नेक्स्ट आहे स्कॉटकी डिफेक्ट. स्कॉटकी डिफेक्ट मध्ये काय होतं, अनायन आणि कटायन दोन्ही एकत्र काय होतात, रिमूव्ह होतात. ठीक आहे, त्याच्यामधून त्या क्रिस्टल मधून कटायन आणि अनायन दोन्ही एकत्र रिमूव्ह होतात. त्यामुळे काय होतं, की स्कॉटकी डिफेक्टमुळे दोघंही रिमूव्ह झाल्यामुळे, ओके, निघाल्यामुळे इथे डेन्सिटी काय होते, डिक्रीज होते. स्कॉटकी डिफेक्ट मध्ये काय होतं, अनायन आणि कटायन दोन्ही पण रिमूव्ह होतात. ओके, आणि त्यामुळे ओव्हरऑल डेन्सिटी क्रिस्टलची किंवा युनिट सेलची काय होते, डिक्रीज होऊन जाते. ओके, लक्षात ठेवा, दोन्ही पण कटायन आणि अनायन दोन्ही पण निघतात.
आता आपल्याला प्रश्न पडतो की कटायनच निघालं असतं तर काय, अनायन नाही निघालं असतं तर, पण आपण हे स्टॉइशियोमेट्रिक डिफेक्ट शिकतो ना. स्टॉइशियोमेट्रिक डिफेक्ट मध्ये काय, ओव्हरऑल स्टॉइशियोमेट्री सेम असली पाहिजे. मग ओव्हरऑल स्टॉइशियोमेट्री केव्हा सेम असणार, जेव्हा दोन्ही कटायन आणि अनायन एकत्र निघणार तेव्हा. ओके, हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. नेक्स्ट आहेत नॉन आयोनिक सॉलिड्स. नॉन आयोनिक सॉलिड्स मध्ये वेकन्सी डिफेक्ट आणि इंटरस्टिशियल डिफेक्ट असते. वेकन्सी डिफेक्ट म्हणजे काय, की वेकन्सी तयार होते, आणि इंटरस्टिशियल डिफेक्ट म्हणजे काय, की जो आयन इंटरस्टिशियस मध्ये जाऊन राहतो. इंटरस्टिशियस म्हणजे काय, ही जी खाली स्पेस आहे त्याला आपण इंटरस्टायसिस म्हणतो, राईट. सो इंटरस्टिशियल डिफेक्ट त्याला म्हणतात, राईट. नेक्स्ट आहेत नॉन स्टॉइशियोमेट्रिक डिफेक्ट. नॉन स्टॉइशियोमेट्रिक डिफेक्ट म्हणजे काय, की ज्यामध्ये चेंजेस डिफेक्ट झाल्यानंतर त्या रिॲक्शनची किंवा त्या रिॲक्शनची तर नाही म्हणता येणार, त्या सॉलिडची स्टॉइशियोमेट्री बदलून जाते. ठीक आहे, त्या सॉलिडची स्टॉइशियोमेट्री बदलून जाते. तर त्यामध्ये दोन टाइप्स आहेत, एक तर मेटल एक्सेस डिफेक्ट आणि मेटल डेफिशियन्सी. तर मेटल एक्सेस झाल्यामुळे काय होणार, ऑब्व्हियसली स्टॉइशियोमेट्री चेंज होणार ना. आधी एक सोडियम होता, आता एक्सेस झाल्यामुळे 2 सोडियम आले, तर स्टॉइशियोमेट्री चेंज झाली ना, 1 to 2, राईट. म्हणून त्याला नॉन स्टॉइशियोमेट्रिक डिफेक्ट म्हणतात. ओके, तर मेटल एक्सेस मध्ये 2 कॅटेगरीज आहेत, ड्यू टू अनायन वॅकन्सी, हे एक्सेस नाही, ड्यू टू अनायन वॅकन्सी, आणि सेकंड आहे ड्यू टू एक्स्ट्रा कटायन ऍट इंटरस्टिशियल साइट. तर अनायन वॅकन्सी हा काय प्रकार आहे, हा खूप इम्पॉर्टंट आहे. ह्याला एफ सेंटर्स सुद्धा म्हणतात. इथे काय होतं मी तुम्हाला सांगते. सोडियम क्लोराईडच्याच क्रिस्टलने आपण एक्सप्लेन करू शकतो. मी सर्व इरेज करते. हे बघा काय होतं, मी तुम्हाला काय शिकवते, फर्स्ट वाला शिकवते, अनायन वॅकन्सी. ठीक आहे, ड्यू टू अनायन वॅकन्सी काय होतं बघा. सोडियम क्लोराईडच्या क्रिस्टल मध्ये आपण एक्झाम्पल स्टडी करूया. सोडियम क्लोराईडच्या क्रिस्टलला मी काय केलं, हीट केलं. तर हीट केल्यामुळे काय होतात, वेपर्स क्रिएट होतात. ओके, तर हा सोडियम कशामध्ये कन्वर्ट होऊन जातो, वेपर्स मध्ये कन्वर्ट होऊन जातो, आणि काय बनतो, सोडियम सॉलिड. ओके, तर ह्या सोडियम सॉलिडला न्यूट्रलाइज करण्यासाठी क्लोराइड आयन्स पण लागणार. मग हे क्लोराइड आयन्स पण काय जातात, या सोडियम सोबत जातात इथे वरती सरफेसला. ओके, कारण वेपर्स जनरेट होतात ना, तर हे सर्व ऍटम सरफेस वरती अक्युमुलेट होतात. तर त्यामुळे काय होतं, हा क्लोराइड जातो, तर क्लोराइड कशामध्ये कन्वर्ट होतो, क्लोरीन मध्ये. क्लोरीन मध्ये कन्वर्ट झाल्यानंतर काय, एक इलेक्ट्रॉन निघणार. तर हा क्लोराइड इथे सोडियम सोबत कंबाईन होण्यासाठी, इथे NaCl बनण्यासाठी Cl फॉर्म मध्ये जातो, आणि मग इथे मागे काय ठेवतो, इलेक्ट्रॉन ठेवतो, है ना. आणि ह्या फेनोमेनामुळे काय होतं, तर क्रिस्टलला कलर येतो. ओके, सो सोडियम क्लोराइड क्रिस्टल जेव्हा आपण हीट करतो, त्याला वेपराइज करतो, तेव्हा तो येलो फॉर्म मध्ये दिसतो. ओके, excess of sodium gives yellow color to sodium chloride crystal. Excess of lithium gives pink color to lithium chloride crystal, and excess of potassium gives violet color to potassium chloride crystal. Okay, तर हे जे, आणि त्या इथे काय इलेक्ट्रॉन बनला, ज्या स्पेस वरती इलेक्ट्रॉन बनतो त्या स्पेसला आपण बोलतो फॅरबेस सेंटर किंवा एफ सेंटर. फॅरबेस, एफ म्हणजे काय, फॅरबेस सेंटर किंवा एफ सेंटर. समजला तो कसा इलेक्ट्रॉन तयार होतो, कारण क्लोराइड क्लोरीन फॉर्म मध्येच कंबाईन होणार ना सोडियमशी. सो इलेक्ट्रॉन मागे राहतो, तो इलेक्ट्रॉन ज्या स्पेस मध्ये असतो त्याला आपण म्हणतो फॅरबेस सेंटर. आणि या मेटल अनायन वॅकन्सीमुळे, अनायनची वॅकन्सी तयार झाली ना, क्लोराइड मायनस गेला म्हणून, तर या अनायन वॅकन्सीमुळे क्रिस्टल्सला कलर येतो. राईट, हे तुम्हाला इम्पॉर्टंट आहे, हे याच्यावरून प्रश्न विचारले जातात. राईट, नेक्स्ट आहे ड्यू टू एक्स्ट्रा कटायन ऍट इंटरस्टिशियल साइट. तर इंटरस्टिशियल साइट्स तर आपल्याला माहिती आहे, जर इथे एक एक्स्ट्रा कटायन आला तर त्यामुळे पण काय होतं, मेटल एक्सेस डिफेक्ट. ओके, नेक्स्ट आहे मेटल डेफिशियन्सी. आता जर मेटलची डेफिशियन्सी असेल तर इथे मेटल एक्सेस डिफेक्ट मध्ये, इथे सेकंड मध्ये मी आता सोडियम क्लोराइडच्या क्रिस्टलचं हे रब करते. ओके, हे तुम्ही नोट डाऊन करून घ्या सर्व.
ओके, तुम्ही रिवाइंड करून परत लिहू शकता जर कोणी लिहिलं नसेल तर. ओके, आता इथे एक्झाम्पल काय, एक्स्ट्रा कटायन ऍट इंटरस्टिशियल साइट. इथे एक्झाम्पल आहे झिंक ऑक्साइड विच गेट्स कन्वर्टेड इनटू झिंक 2+ प्लस हाफ ऑक्सिजन प्लस 2 इलेक्ट्रॉन्स. ओके, तर इथे काय होतं, जेव्हा आपण झिंक ऑक्साइडचा कुठला कलर असतो, व्हाईट. जेव्हा आपण झिंक ऑक्साइडला हीट करतो रूम टेम्परेचर वरती, तेव्हा तो व्हाईट पासून येलो मध्ये कन्वर्ट होतो. तर तो येलो मध्ये का कन्वर्ट होतो, बिकॉज ऑफ फॉर्मेशन ऑफ झिंक कटायन. ओके, अँड लॉस ऑफ ऑक्सिजन, राईट. सो ह्यामुळे काय एक्स्ट्रा कटायन जनरेट झाले ना. हा, तर या कटायनमुळे काय होतो, मेटल एक्सेस डिफेक्ट, राईट. त्यानंतर आहे मेटल डेफिशियन्सी. तर मेटल डेफिशियन्सी मध्ये काय, की इथे काय होतं, मेटल डेफिशियन्सी मध्ये मेटल त्याच्या साईड पासून काय होतं, आपण काढू शकतो. जर तो निघाला मेटल तर त्यामुळे मेटल डेफिशियन्सी हा कुठे डिफेक्ट बघितला जातो, अशा मेटल्स मध्ये जे व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट्स शो करू शकतात. व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट्स. ओके, एक्झाम्पल काय, Fe+2+3 दोघांमध्ये असतं. सो ज्या मेटल्स मध्ये व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट मध्ये राहू शकतो मेटल, त्यामध्ये मेटल डेफिशियन्सी डिफेक्ट दिसतो. ठीक आहे, समजलं, सोपं आहे हे. पॉइंट डिफेक्ट खूप चांगल्यापैकी करायचंय तुम्हाला. ओके, ज्याला आपण 0 डायमेन्शनल डिफेक्ट सुद्धा म्हणतो. नेक्स्ट आहे लाईन डिफेक्ट किंवा डिसलोकेशन. त्यामध्ये 2 कॅटेगरीज आहेत, एक तर एज डिसलोकेशन आणि दुसरा स्क्रू डिसलोकेशन. तर एज डिसलोकेशन काय असतं बघा, आता मी इथे हा मक्याचा हे घेतलाय, ठीक आहे, कॉर्न घेतलाय. तर तुम्ही बघू शकाल हे मक्याचे दाणे बघा इथून असे थोडे सरळ सरळ जात आहेत. ओके, ही बघा असं पूर्ण हे सरळ आहेत, इथून असे सरळ, इथून सरळ. पण मध्येच बघा इथे काय झालंय, इथे असं सरळ असलं पाहिजे, हा मध्येच बघा एज डिसलोकेट झाला. इथे दिसतोय हे बघा, इथे पण एज हा डिसलोकेट झाला आणि त्यानंतर परत इथून डिसलोकेट झाल्यामुळे इथे डिसलोकेट झाला ना. तर ही लाईन मग आता अशी चालू झाली. आधी ही लाईन इथे होती अशी आणि त्यानंतर ही लाईन थोडी अशी होऊन अशी झाली. तर एज काय झालं, डिसलोकेट झाला. ह्याला म्हणतात एज डिसलोकेशन. दिसतंय बघा इथे असं, इथे हे मध्येच काय होतं, इथे डिसलोकेट होतं. त्यामुळे पूर्ण लाईन काय होते, अशी पूर्ण पुढे दुसरीकडे जाते. ठीक आहे, अशी वेगळी होते. परत एकदा तुम्ही बघू शकता, मी हे इरेज करते. बघा हा जो इथे टी दिली ना त्यांनी, तिथे बघा काय झालंय बघा, इथून असं डिसलोकेट झालंय. ही लाईन थोडी शिफ्ट झाली, त्याला म्हणतात एज डिसलोकेशन. आणि या पूर्ण एरियाला म्हणतात बर्गर्स वेक्टर. ओके, तर ह्यावरून खूप प्रश्न विचारले जातात. बर्गर्स वेक्टर ते कशामध्ये येतं, एज डिसलोकेशन. ठीक आहे, त्यामुळे काय होऊन जातो, क्रिस्टल इम्परफेक्ट होऊन जातो. ओके, नेक्स्ट आहे स्क्रू डिसलोकेशन. तर स्क्रू डिसलोकेशन मध्ये तुम्ही बघू शकता की प्लेनच पूर्ण स्लिप झालाय खाली. हा बघा खाली झालाय, पूर्ण प्लेन स्लिप झालाय. हा एक प्लेन आहे, हा वरचा एक प्लेन आहे आणि हा एक प्लेन आहे. तर ही जी एज होती है ना, ती अशी खाली अशी स्लिप झाली, बघू शकता. त्याला म्हणतात स्क्रू डिसलोकेशन. ओके, जेव्हा प्लेन स्लिप होते. ठीक आहे, नेक्स्ट आहेत प्लेन डिफेक्ट. त्याच्यामध्ये 3 आहेत, लाइनेज बाउंड्री, ग्रेन बाउंड्री आणि स्टॅकिंग फॉल्ट. ओके, तर ग्रेन्स कशाला म्हणतात बघा, क्रिस्टल मध्ये हे जे ऍटम्स, 2 ऍटम्सच्या मध्ये जी स्पेस असते त्याला आपण ग्रेन बाउंड्रीज म्हणतो. ओके, हे ग्रेन्स आहेत आणि हे मध्ये जे त्याला ग्रेन बाउंड्रीज. आणि जेव्हा हे ग्रेन बाउंड्रीज मध्ये काय होतं, डिसलोकेशन होतं बघा, असे डिसलोकेशन होतं, तेव्हा त्याला म्हणतो आपण ग्रेन बाउंड्री डिसलोकेशन. ठीक आहे, ग्रेन बाउंड्री डिफेक्ट. ओके, त्यामुळे पूर्ण प्लेन डिसलोकेट होतं. त्याच्यानंतर स्टॅकिंग फॉल्ट. स्टॅकिंग फॉल्ट खूप सोपं आहे.
इथे काय होतं, फॉर एक्झाम्पल एक प्लेन मध्ये ए टाइप ऑफ ऍटम्स आहे, दुसऱ्यामध्ये बी टाइप ऑफ ऍटम्स आहे, त्यानंतर सी टाइप, ठीक आहे, परत ए, परत बी, परत सी टाइप ऑफ ऍटम्स आहेत. तर स्टॅकिंग फॉल्ट मध्ये काय होतं, ए, त्याच्यानंतर बी, त्याच्यानंतर सी, नंतर चौथा ए असला पाहिजे ना, तर इथे बी येतो, इथे ए येतो, इथे सी, मग इथे पूर्ण स्टॅकिंग मध्ये प्रॉब्लेम झाला, राईट. त्याला म्हणतात स्टॅकिंग फॉल्ट. ओके, बेसिकली जे ऍटम्सचे टाइप्स असतात त्याच्यामध्ये डिफरन्स येतो, राईट. त्याला म्हणतात स्टॅकिंग फॉल्ट. तर अशा प्रकारे आपलं सर्व डिफेक्ट्स कव्हर झालेले आहेत. सर्व डिफेक्ट्स नीट नोट डाऊन करून घ्या, ओके, बुक मध्ये. त्यानंतर इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स, हे तर आपण सर्वांनीच माहिती आपल्याला, कंडक्टर्स, इन्सुलेटर्स आणि सेमीकंडक्टर्स. तर कंडक्टर्स काय असतात, बेसिकली जे इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात, ओके, ज्यांच्याकडे इलेक्ट्रॉन्स असतात मूवमेंट इलेक्ट्रिसिटी फ्लो करण्यासाठी. त्यानंतर इन्सुलेटर्स विच कॅनॉट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी, आणि सेमीकंडक्टर्स चे प्रॉपर्टीज कंडक्टर्स आणि इन्सुलेटर्सच्या मध्ये असतात. तर बेसिकली कंडक्टर्स मध्ये काय असतं, जो आपला व्हॅलेन्स बँड असतो, है ना, व्हॅलेन्स बँड म्हणजे काय, ज्यामध्ये आपले व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स असतात. ओके, हा व्हॅलेन्स बँड झाला. ओके, व्हॅलेन्स बँड, ज्याच्यामध्ये आपले व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स असतात. आणि जो कंडक्शन बँड म्हणजे काय, ज्यामध्ये इलेक्ट्रॉन्स असतील तर काय होऊ शकतं, कंडक्शन होऊ शकतं इलेक्ट्रिसिटीचं. तर व्हॅलेन्स बँड आणि कंडक्शन बँड काय होतं, एकदम एकमेकांना चिकटून असतात. त्यामुळे काय होतं की इलेक्ट्रॉन्सचे व्हॅलेन्स बँड मध्ये ते कंडक्शन बँड मध्ये इझिली जाऊ शकतात, कारण अजिबात दोघांमध्ये कुठलाही गॅप नाही, तर ते इझिली फ्लो करू शकतात. आणि कंडक्शन बँड मध्ये जर इलेक्ट्रॉन्स अवेलेबल असतील तर मग ते काय करू शकतात, इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकतात. म्हणून म्हणून त्याला कंडक्टर्स म्हणतात, ठीक आहे. इन्सुलेटर्स मध्ये काय होणार, व्हॅलेन्स बँड जो असतो आणि कंडक्शन बँड, त्यामध्ये जो एनर्जी डिफरन्स असतो, ही एनर्जी ऍक्सिस आहे बेसिकली. सो जो एनर्जी डिफरन्स असतो दोघांमध्ये तो खूप जास्त असतो, त्यामुळे इलेक्ट्रॉन्स जे व्हॅलेन्स बँड मध्ये ते कंडक्शन बँड मध्ये नाही जाऊ शकत. ओके, त्यामुळे त्यामुळे इलेक्ट्रिसिटी कंडक्ट नाही होऊ शकत. सो त्यामुळे ह्याला इन्सुलेटर्स म्हणतात. आणि सेमीकंडक्टर्स मध्ये काय असणार, तर दोघांच्या पण मध्ये व्हॅलेन्स बँड आणि कंडक्शन बँडचा जो एनर्जी गॅप आहे तो कंडक्टर्स पेक्षा जास्त आणि इन्सुलेटर्स पेक्षा कमी असणार, त्याला आपण म्हणतो सेमीकंडक्टर्स, है ना. तर आता या सेमीकंडक्टर्सला आपण कंडक्टर्स मध्ये कन्वर्ट करू शकतो. ओके, तर कसं कंडक्टर्स मध्ये कन्वर्ट करू शकतो. सो बेसिकली सेमीकंडक्टर्स आपल्याकडे दोन प्रकारचे असतात. इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर्स, ज्यांना आपण प्युअर सेमीकंडक्टर्स म्हणतो. आणि हे प्युअर सेमीकंडक्टर्स कुठल्या एलिमेंट्सनी बनलेले असतात, जो आपला ग्रुप 14 आहे. ओके, सिलिकॉन, जर्मेनियम. ओके, हे जे मेटलॉइड्स आहेत ते मेटलॉइड्स यूज केले जातात सेमीकंडक्टर्स बनवण्यासाठी. ठीक आहे, तुम्ही फिजिक्स मध्ये शिकला असाल 12th स्टँडर्ड मध्ये की जर्मेनियम आणि सिलिकॉन सेमीकंडक्टर्ससाठी यूज केले जातात. ओके, ग्रुप 14 चे एलिमेंट्स. ओके, पण आपल्याला तर माहिती आहे आता प्युअर कंडक्टर्स तर जास्त एफिशियंटली इलेक्ट्रिसिटी नाही कंडक्ट करू शकत. मग काय करतात त्याला इम्प्युअर करून टाकतात. तर इम्प्युअर कंडक्टर्सला म्हणतात एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर्स और इम्प्युअर सेमीकंडक्टर्स और डोप सेमीकंडक्टर्स. तर त्याला कसं इम्प्युअर करतात, काय करतात, त्याच्यामध्ये डोपिंग करतात. तर डोपिंग दोन टाईपच्या एलिमेंट्सनी केली जाते, एक तर पी टाईप आणि एन टाईप. पी टाईप सेमीकंडक्टर्स काय असतात, ज्यामध्ये ग्रुप 13 चे एलिमेंट्स डोप केले जातात. डोप करणे म्हणजे काय, मिक्स करणे. ओके, तर ग्रुप 13 चे एलिमेंट्स काय केलं जातं, बोरॉन, अल्युमिनियम, हे काय केले जातात, त्याच्यामध्ये मिक्स केले जातात. आणि एन टाईप मध्ये ग्रुप 15 चे एलिमेंट्स डोप केले जातात. ग्रुप 15 चे एलिमेंट जसे नायट्रोजन, फॉस्फरस, आर्सेनिक, अँटिमनी, ओके, बिस्मथ, हे सर्व, राईट. तर इथे ग्रुप 13 चे एलिमेंट्स टाकल्यामुळे काय होणार बघा, ऑलरेडी सिलिकॉन जर मी वापरला तर सिलिकॉनची व्हॅलेन्सी किती असते, 4. जर मी बोरॉन टाकला, तर बोरॉनची तर व्हॅलेन्सी किती आहे, 3. मग इथे काय एक होल राहतो, मग हा होल काय करतो, प्रत्येक जागी मूव्ह करतो. ठीक आहे, या होल मधून इलेक्ट्रॉन्स मूव्ह करतात आणि त्यामुळे या सेमीकंडक्टर्सची जी कंडक्शनची जी ऍबिलिटी आहे ती वाढते बिकॉज ऑफ होल्स.
होल्स म्हणजे काय, वेकंट साईट है ना, कारण याची व्हॅलेन्सी तर 4 असते सिलिकॉनची, बोरॉनची 3 आहे, मग एक वॅकंट साईट राहते, ह्या वॅकंट साईट मधून इलेक्ट्रॉन्स फ्लो करू शकतात. आणि ग्रुप 15 मध्ये काय होतं, ह्यांना म्हणतात एक्सेप्टर इम्प्युरिटीज, यांना एक्सेप्टर इम्प्युरिटीज म्हणतात, कारण होल्स मध्ये काय येतात, इलेक्ट्रॉन्स येतात है ना, एक्सेप्ट करतो ना होल इलेक्ट्रॉन्सला, म्हणून याला एक्सेप्टर लेवल्स नाही, सॉरी, एक्सेप्टर इम्प्युरिटीज म्हणतात. ठीक आहे. आणि एन टाईप मध्ये काय होणार, एन टाईप मध्ये समजा हा सिलिकॉन घेतला मी, प्युअर सेमीकंडक्टर, एन टाईप इम्प्युरिटी टाकली, समजा मी आर्सेनिक टाकली, तर आर्सेनिक मध्ये किती व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स असणार, 5, 4 आणि 5, इथे एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आहे, हा एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन काय करणार, कंडक्शन साठी हेल्प करणार है ना, हा मूव्ह होऊन कंडक्शन साठी हेल्प करणार. या एन टाईपला म्हणतात डोनर इम्प्युरिटीज, डोनर इम्प्युरिटीज. ओके, तर हे दोन्ही इम्पॉर्टंट आहेत, ह्यातून प्रश्न विचारले गेलेत सेटमध्ये. ठीक आहे, 2 एक्झाम्स मध्ये ह्यातून डायरेक्ट प्रश्न विचारले गेलेत, पी टाईप आणि एन टाईप सेमीकंडक्टर्स. कळालं, राईट, इज इट क्लिअर? इथे कार्बन पण येऊ शकतो. ओके, कार्बन सिलिकॉनचे पण ग्रुप 14 चे आहेत, ते सर्व प्युअर सेमीकंडक्टर्स आहेत आणि त्यांना अजून एफिशियंट करण्यासाठी डोप केलं जातं. आयदर ग्रुप 13 असेल तर पी टाईप म्हणतो आपण त्याला, आणि ग्रुप 15 असेल तर एन टाईप म्हणतो. ठीक आहे, सो दॅट वॉज ऑल फॉर दिस सॉलिड स्टेट. मी ह्याचे प्रत्येक मी क्वेश्चन्स बघणार आहे. ठीक आहे, आणि आपल्याला असाइनमेंट तर भेटणारच आहे, आणि जर अजून दुसऱ्या कुठल्या टॉपिक मधून क्वेश्चन्स विचारत असतील तर आपण तो टॉपिक त्या असाइनमेंट मध्ये कव्हर करणार आहे. ठीक आहे, सो आणि हा लेक्चर स्पेसिफिकली फॉर महाराष्ट्र सेट आहे. CSIR नेट मध्ये ह्यापैकी कुठलाच क्वेश्चन विचारला जात नाही. आपल्याला माहितीच असेल, CSIR नेट मध्ये ब्रॅग्स इक्वेशन वरून बरेचसे प्रश्न विचारले जातात. ओके, पण सेट मध्ये अजूनपर्यंत ब्रॅग्स इक्वेशन वरती क्वेश्चन येऊन नाही गेलाय. ओके, आणि सिलेबस मध्ये पण मेन्शन नाहीये टॉपिक, म्हणून मी इथे कव्हर केलेलं नाहीये. तर स्पेसिफिकली महाराष्ट्र सेट साठी आहे, जे जे तिथे टॉपिक्स होते ते सर्व मी इथे इन्क्लूड केले आहेत, तुमच्या जे सिलेबस मध्ये होते ते. ओके, सो हा एवढं तुम्ही करा, आणि नंतर आपण असाइनमेंट मध्ये बघणारच आहोत कुठले क्वेश्चन्स आणि त्याचे आन्सर्स सर्व. ओके, सो दॅट वॉज ऑल फॉर टुडेज लेक्चर. थँक्यू.